नमस्कार, मी सौरभ. नमस्कार, मी श्रुती. महाराष्ट्राचा महासंकल्प कोऑपरेटिव्ह समिट सहकारातून समृद्धीकडे, प्रेझेंटेड बाय MSC बँक, दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सपोर्टेड बाय सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा. सुधन गोल्ड. आजच निवडा सोपे व आकर्षक गोल्ड लोन. MGM युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर, एम्पॉवरिंग इनोव्हेशन थ्रू रिसर्च. IG पटेल फाउंडेशन, वाल्मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था, कन्हैया ॲग्रो, सर्वोत्तम संतुलित पशु आहार. प्रिंट पार्टनर, दैनिक पुण्यनगरी, घराघरात मनामनात. रेडिओ पार्टनर, सुपरहिट रेड FM 93.5, बजाते रहो. आउटडोर पार्टनर, अभिषेक ॲडव्हर्टायझिंग. या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. विषय आहे सहकार आणि बँकिंग. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर सर यांना. त्यांचा सत्कार करण्यासाठी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. सहकार क्षेत्रातील अभ्यासू आणि परखड विचार ही विद्याधर अनासकर सर यांची विशेष ओळख समजली जाते. राज्य सहकारी बँकेला मोठ्या आर्थिक तोट्यातून बाहेर काढून विक्रमी नफ्याकडे घोडदौड करणारी बँक अशी सन्मानजनक ओळख मिळवून देणारे आर्थिक जादूगार अशी अनासकर सरांची ओळख आहे. त्याचबरोबर सरकार, नाबार्ड, जिल्हा बँक आणि शेतकरी या चारही घटकांना एका शिस्तीच्या तराजूत तोलत सहकार सुरक्षित राखण्याचं आव्हान विद्याधर अनासकर यांनी लिलया पेललं असून बदलत्या तंत्रज्ञानाला तरुणांच्या सहकाराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न आहे. सहकारातल्या तरुणांसाठीच्या संधी यावर आपण संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी एकतर महत्त्वाचं ते म्हणजे सध्या जे काही सहकारी बँकांमधले घोटाळे उघडकीस येतात त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण होतं, कुठे चिंता निर्माण होते. या सगळ्याकडे एक अभ्यासू म्हणून तुम्ही नेमकं कसं बघता? निश्चितच एक सहकार क्षेत्राला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः देखील खूप अस्वस्थ आहे, अतिशय अस्वस्थ आहे. किंबहुना मी इतका अस्वस्थ आहे, कधीतरी मला असं वाटतंय बातम्या ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हा गुन्हा मीच केलाय का काय. इथपर्यंत अस्वस्थता जो खराखुरा सहकारातला कार्यकर्ता आहे तर बातमीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण एकंदरीत बघायला जाल तर एक अभ्यासक म्हणून सांगतो की सहकारी बँकिंगचे मॉडेल हे फेल्युअर नाही आहे. समान गरज असणारी लोक एकत्र येतात, कॉमन नीड हॉटस्पॉटमध्ये पैसे टाकतात भांडवलाच्या रूपाने आणि आपापल्या गरजा भागवून घेतात. हे मॉडेल फेल नाही आहे. परंतु हे मॉडेल जरी किती चांगलं असलं, सक्सेसफुल असलं, तुम्ही बघाल जर आपल्याकडं प्रायोजक सारस्वत बँक आहे, आमच्याकडे बरेच चांगल्या बँका आहेत. पण यामध्ये जी काही मगाशी हरिभाऊ म्हणाले की चालक जे आहे यामध्ये घुसलेली काही बॅड एलिमेंट्स आहेत, ते बॅड एलिमेंट 100% सहकारातले असू शकत नाहीत. कारण काय जी व्यापारी दृष्टिकोन, मालाफाईड इंटेन्शन, गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे सहकारामध्ये चुकीची लोक जर आल्यावर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या काही बुडलेल्या बँका असतील. त्याचं समर्थन करणं केवळ अशक्य आणि अशक्यच आहे. आणि शेवट एकदा का तुमच्या डोक्यामध्ये मालाफाईड इंटेन्शन असेल, तुम्ही कितीही कायदा करा, कितीही त्याच्यावर नियंत्रण ठेवा, कितीही रेग्युलेशन, गाईडलाईन्स, डायरेक्टिव्स काही करा, तर गुन्हेगारी वृत्तीच जर असेल तर त्याला तुम्ही काही अडवू शकत नाही. मी समर्थन करायचं म्हणून सांगत नाही, पण तुम्ही या संपूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये बघायला जाल तर देशातल्या बँकिंग सेक्टरमध्ये आज जेवढे घोटाळे झालेत त्यातले 93% घोटाळे, या घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या पैशातल्या 93% पैसे या राष्ट्रीयकृत बँकांमधले आहेत. आणि देशातल्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अडकलेल्या पैशामध्ये नागरी सहकारी बँकांचा वाटा किती, तर 0.33%. आता हा रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. आता आमची संख्या पण कमी आहे, त्यामुळं घोटाळ्याची आकडेवारी पण कमी असणार. त्यामुळे अशी कारणं सांगून मी यातनं एक्सक्यूज म्हणा किंवा यातनं आपल्याला काही सुटता येणार नाही. घोटाळा तो घोटाळा एक पैशाचा असू द्या नाहीतर काही असू द्या. नागरी सहकारी बँकांचं एक असं आहे की यांना सरकारचं पाठबळ नाही, सरकारचा पैसा यामध्ये नाही, सरकारचा कॅपिटल इन्फ्युजन यामध्ये नाही. त्यामुळे या बँकांना याच्या पुढं स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल 100% नैतिकता, आपण ज्याला नैतिकता असं म्हणतो, नैतिकतेचा अभाव जर सहकार क्षेत्रामध्ये असेल. मगाशी हरिभाऊंनी सांगितलं की बाबा सहकार क्षेत्रात घेताना राजकीय जोडे बाहेर काढून या. त्यांनी बघितलं, पण या सहकार क्षेत्रामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याची एखादी सहकारी संस्था मला बुडवायची असेल, अडचणीत आणायची असेल, त्या दृष्टीने व्यूहरचना व्हायला लागली तर कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह हे जे सहकाराचं प्रिन्सिपल आहे तेच तिथं मार खातं.
त्यामुळे अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या चुकीच्या गोष्टी ज्या बाहेर काढल्या तर सहकार हा निश्चितच चांगला आहे. आणि एक गोष्ट आहे की सहकारामुळं हा जो मध्यम वर्ग आहे, हा मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. 100% मत आहे. जे उच्चभ्रू असतील त्याच्यामध्ये नैतिकता नाही असं मी म्हणत नाही, पण मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे. आणि मध्यम वर्गाला सक्षम करायचं असेल तर या देशामध्ये जगात कुठेही जा, सहकाराशिवाय पर्याय नाही. आणि सहकाराचा मध्यम वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. आणि ज्याच्याकडं नैतिकता आहे त्याच्याकडं जर सक्षमता आली तर संपूर्ण समाज, सामाजिक स्वास्थ्य हे नीट राहतं. त्यामुळे मी जरी याला पुरस्कारता असेल सहकाराचा, तरी चुकीच्या गोष्टीला त्या चुकीच्याच आहेत. त्याच्याकरता काका कोयटे इथं आहेत, बरेच जण आहेत. मला असं मनापासून असं वाटतं की सहकार परिवर्तनाची चळवळ सुरू होणं आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण का ज्या सावकारांच्या अन्यायाला कंटाळून, सावकाराच्या जुलमांना कंटाळून सहकाराचा उदय झाला, त्या सहकारामध्ये या जो काय चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यामुळं त्याचा उद्वेग येऊन सहकारातल्या कार्यकर्त्यांनी सहकार परिवर्तनाची चळवळ जर सुरू केली, दिस इज अ राईट टाईम, तर निश्चितच सहकाराला चांगले दिवस येतील, चुकीच्या गोष्टी बाहेर जातील असं मला मनापासून वाटतं. एक मुद्दा मी ॲड करतो, इथं अनेक आहेत कारण का तुमच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. सहकारामध्ये 2 गोष्टी आहेत ज्या राजकारण्यांना आकृष्ट करतात. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यबळ, दुसरी गोष्ट म्हणजे द्रव्यबळ. द्रव्यबळ आणि मनुष्यबळ हे भल्या भल्या राजकारण्यांना आकर्षित करतात. या दोन्ही गोष्टी सहकारात मिळतं. त्यामुळं सक्षमतेच्या दृष्टीकडनं सहकाराकडे वळणं ही गोष्ट वेगळी, समृद्धीसाठी सहकाराकडं वळणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे या भिन्न गोष्टीचं जर नीट जर मधल्या जी लाईन आहे ती जर लाईन राखली तर सहकारासारखं क्षेत्र नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. मॅडम, एक असं आहे की सहकार आणि राजकारण यांच्यातलं नातं अतूट आहे. म्हणजे राजकीय व्यक्तींनीच सहकार रुजवला, फुलवला, वाढवला, लोकांपर्यंत पोहोचवला. पण मग हेच नातं तारक आहे का मारक आहे? तुम्ही कसं बघता? अवघड प्रश्न आहे. राजकारणातले बरीच लोक असतील, पण एक निश्चित आहे, सहकारात राजकारण असावा का? तर जरूर असावं. राजकारण नाही, राजकीय लोक असावीत, निश्चित असावी. पण एक सहकाराला एक सत्तेचं कुंपण असावं, 100% असावं. कारण का त्या सत्तेच्या कुंपणामुळे सहकारी संस्थांची कामं पटापटा होतील. पण ज्यावेळी शेत खायला लागतं त्यावेळी खरा प्रॉब्लेम तयार होतो. एखादा मेंढपाचा कळप आहे, मेंढपाचा कळप, त्या मेंढपाच्या कळपाला नेतृत्व आहे, तो मेंढपाळ त्याचं नेतृत्व करतो, तर त्यांची त्याला काळजी असते. या माझ्या सहकारी बँकेचं नेतृत्व, या सहकाराचं नेतृत्व कुठल्या राजकीय व्यक्तीने केलं तर निश्चितच त्या संपूर्ण सहकाराला राजकारणाकडे घेऊन जाईल, का तर त्याचं नेतृत्वच राजकीय आहे. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये आपल्या पूर्वी आमच्याकडे एक कायदा होता 77A1. त्यामध्ये असं होतं, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कुठल्याही मंत्र्याला सहकारी संस्थांचं अध्यक्ष होता येत नव्हतं. पण हळूच तो कायदा काढून टाकला. माझं असं म्हणणं आहे की या सहकारी संस्थांमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर पद घेता आलं नाही, तुम्ही संचालक व्हा, सभासद व्हा, हे घ्या, पण पद घेतलं अध्यक्ष, तर संपूर्ण यंत्रणा, कारण तो स्वतः त्यात असल्यामुळं, आता समजा त्या मेंढपाचा कळप आहे, त्याला मेंढपाळ तो कंट्रोल करतो, पण उद्या त्याचं नेतृत्व एखादा कसाईने केलं तर तो कसाई संपूर्ण मेंढपाच्या कळपाला कत्तलखान्यातच घेऊन जाणार, तो दुसरीकडे घेऊन नाही जाणार. त्यामुळे नेतृत्व जसं आहे तसं तो आपल्या सहकाराला तिकडे दिशा दाखवतो. त्यामुळे दिशा जर तुम्हाला सहकार राजकारण जेवढे खरेच बाहेर ठेवायचं असेल तर सहकारामध्ये राजकारण असायला पाहिजे, निश्चित राजकीय लोक असायला पाहिजेत. तुम्ही मध्ये एखादे मला राजकारण हा शब्द थोडासा चुकीला बोलायचा, राजनीतिज्ञ म्हणा, त्यांना राजनीतिज्ञ म्हणा, राजकारणी म्हणू नका. राजकारणी हा शब्द आपल्याला वेगळ्या अर्थाने असं लोकांमध्ये घेतला जातो. ती लोक असावीत, त्यांचं कुंपण असावं, सत्तेचं कुंपण जरूर असावं. पण सहकारात मी मध्ये एकदा लोकांना म्हणत होतो, मी राजकारणी लोकांना, की राजकारणात सहकार हवा पण सहकारात राजकारण नको. असं तुम्ही जर वागलात तर निश्चितच त्यामुळे अतूट नातं तर आहेच आज. कारण काय बघा, त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा? एखाद्या रिझर्व्ह बँकेने सांगितलं की एखादी बँक तुम्हाला स्थापन करायची असेल तर तुम्हाला 3000 लोक पाहिजेत. आता 3000 लोक जमा करायची ताकद त्या गावातल्या कोणाची असणार आहे? त्या गावातल्या जो नेतृत्व करतो राजकीय नेता, त्याचीच 3000 लोक जमवायची ताकद आहे. तो 3000 लोक जमवतो,
भांडवल गोळा करतो, बँक स्थापन करतो. मग जर तुम्ही त्याला सांगायला जाल आता तुझं काम झालं, तू हिमालयात जा, अशक्य कोटीची गोष्ट आहे. तर मी ती स्थापन केली बँक. मग हळूच ते माझं नाव त्याचं स्वतःचं नाव देतो. त्याचं एकदा का नाव दिलं की त्यातल्या लोकांनी एक त्याच्या प्रति आस्था म्हणून त्यांचं नाव दिलेलं असतं. त्याच्या पुढची पिढी मात्र ती संस्था आपल्या वडिलांचीच आहे असं समजून त्याचा मुलगा, त्याचा नातू, मग उगमस्थान, आशास्थान हे सगळं सुरू होतं. त्यामुळे यात नातं तर दृढ अतूट आहे, पण याला कुठंतरी आळा घालायचा असेल तर आम्ही जागृत होणं, म्हणून म्हणतो की सहकार परिवर्तनाची चळवळ हे सुरू होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, आपल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिकता नाही, म्हणजे कमर्शियल अप्रोच तितकासा नाही आहे असं वारंवार RBI म्हणते. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि हा कमर्शियल अप्रोच नेमका कसा आणता येईल? RBIचं नेमकं डेफिनेशन काय आहे हे मला कळत नाही. कमर्शियल अप्रोच म्हणजे व्यावसायिकता, त्यांचं एक गुरुडाच आहे. व्यावसायिक म्हणजे मला असं वाटतं रिझर्व्ह बँकेच्या मनात असं असतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. रिझर्व्ह बँकेचा जो कायदा आहे तो कंपनी ॲक्ट खाली BR ॲक्ट आहे. त्या कायद्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट असं म्हटलेलं आहे, जास्तीत जास्त नफा. जिथं मॅक्झिमम शब्द मिसिंग आहे ते म्हणतात तुमचे चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे 10 रुपयाची झोणका भाकर 20 रुपयाला विकली जात असताना 15 रुपयाला विकली तर 5 रुपये नफा आहे का? तर आहे ना, पण मॅक्झिमम नाही आहे. त्यामुळे मॅक्झिमम नफा हे त्यांचं ध्येय. सहकारातलं ध्येय मात्र जरुरी पुरता नफा, सभासदांचं हित हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे जरुरी पुरता नफा असेल तर आम्ही आपल्याला ती चॅरिटी नाही आम्ही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एखाद्या केस नसलेल्या माणसाला कंगवा विकणं याला जर ते प्रोफेशनलिझम म्हणत असतील. अनेक बँकांमध्ये जगलरी जी चालू आहे, आमच्या लोकांना जगलरी करता येत नसेल, चांगलं आहे उलट. म्हणजे तुम्ही जर कुठेही खाजगी क्षेत्राला बँकेमध्ये जा, मी एक मोठं आर्टिकल लिहिलं होतं, कव्हर स्टोरी, अमानुष, अमानवी, अनैसर्गिक बँकिंगची माफिया. त्या बँकिंगचं नावच लिहिलं होतं मी. आणि ती लोक डिफॉर्मेशन दाखल करा म्हटलं माझ्यावर. तुम्ही जर डिक्लेअर रेट जर 8% असेल तर इफेक्टिव्ह रेट जर 12% पोहोचत असेल आणि संपूर्ण वर्षावर हप्ते भरून देखील तुमचं प्रिन्सिपल कमी होत नसेल तर याला मी व्यावसायिकता मानायला तयार नाही. याला मॅक्झिमम प्रॉफिट असेलही. त्यामुळं रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते आमच्याकडे मॅक्झिमम प्रॉफिट नसेल, जरुरी पुरता नफा, सभासदांचं हित हे आमचं मूळ ध्येय आमच्या ॲक्टमध्ये. त्यामुळं रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते व्यापारी आणि आमचं जे आहे कॉपरेशन याच्यामध्ये भिन्न फरक आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मी सेंट्रलला पण बोललो की आमचं रेग्युलेशन जे आहे ते रिझर्व्ह बँकेनं काढूनच घ्या. आमचं रेग्युलेशन नाबार्डकडं द्या. नाबार्ड नोज कोऑपरेटिव्ह बेटर दॅन RBI. नाबार्ड आज आम्हाला राज्य बँकेला कंट्रोल करतं, नाबार्ड DCC बँकेला कंट्रोल करतं. तसंच या सहकारी क्षेत्रामध्ये नाबार्ड जर दिले तर ते कॉपरेटिव्हमधलेच आहेत. त्यामुळं कॉपरेटिव्हचं RBI रेग्युलेटर असू द्या, पण सुपरविजन मात्र आमचं नाबार्डकडं असू द्या, अशी मागणी बऱ्याच वर्षापासून माझी आहे. बघू काय होतंय. ज्यांना म्हणजे कधी कधी मी असं म्हणतो, इथं कोण असतील तज्ज्ञ लोक, रिझर्व्ह बँक आणि आम्ही हे ना आवडणारं अपत्य आहे रिझर्व्ह बँकेला. त्यामुळे आम्हाला पण त्यांच्याबरोबर राहण्यात इंटरेस्ट नाही. त्यामुळे आम्हाला नाबार्डकडं जर दिलं तर आम्ही जास्त खुश होऊ. हा एक मार्ग आहे असं मला वाटतं. तुमच्या माध्यमातून हा योग्य ठिकाणी पोहोचेल अशी आशा करतो. त्याला लागूनच मला हा प्रश्न घ्यायचा आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं नियंत्रण नाबार्डकडे असावं. मग आत्ता जे नियंत्रण RBIकडे आहे तर त्या कडक नियंत्रणाबद्दल किंवा त्या निर्बंधांबद्दल असं म्हटलं जातं की रोगापेक्षा इलाज भयंकर. मग त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण सहकार क्षेत्रातनं तशी ओरड नाही, रोगापेक्षा इलाज भयंकर हे वाक्य जवळजवळ कोऑपरेटिव्ह बँकिंगमधल्या प्रत्येकाने अनुभवलेलं आहे आणि वापरलेलं पण आहे. म्हणजे रोग काय आहे त्याच्यापेक्षा आजारापेक्षा औषधच भयंकर असतं. मध्यंतरी मी एकदा रिझर्व्ह बँकेच्या ED आले होते. मी त्यांना एक उदाहरण, नितीन गडकरी साहेब होते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर गांधी साहेब होते. मी त्यांना एक उदाहरण दिलं, साहेब तुम्ही एक मुलगा परीक्षेला बसला आहे आणि त्याला सांगितलं की त्याला 35 मार्काला पासिंग आहे. त्याने खूप अभ्यास केला, त्याला पडले 30 मार्क, तो नापास झाला. ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड. परत त्याने खूप अभ्यास केला, त्याला 45 मार्क पडलं. पण तुम्ही मात्र पासिंगचा पर्सेंटेज 50 केलं. परत हे डिक्लेअर्ड ॲज अ फेल. परत त्यांनी खूप अभ्यास केला, त्याला 60 मार्क पडले. परत तुम्ही 75 केले. त्यामुळं सतत 3 वर्ष तो नापास होतोय, पण त्यांनी 30 मार्कावरून 75 पर्यंत गेला हे कोणी बघितलंच नाही. सेम रिझर्व्ह बँकेचं आधी आमचे NPA नॉर्म्सनं 2 वर्ष असतील, 18 महिने, 12 महिने, 6 महिने, 3 महिन्यावर आलो. प्रत्येक वेळी तुम्ही NPA वाढतोय म्हणत जर गेलात आणि सतत तुम्हाला टार्गेटच करायचं असेल. आणि रिझर्व्ह बँकेचं एक धोरण आहे की पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये लहान परंतु अनेक बँका अशी एक पॉलिसी होती. आता
पी चिदंबरमच्या काळापासून पॉलिसी बदलली. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर मोठ्या परंतु कमी बँका. त्यामुळे जिथं नॅशनल बँकांचं विलिनीकरण, कन्सोलिडेशन, अमलगमेशन सुरू झालं आहे, देशात 5च राष्ट्रीयकृत बँका असाव्यात. त्यामुळे त्यांचं धोरण असं आहे की कॉपरेटिव्ह बँका पण कमीत कमी असाव्यात, प्रत्येक 500च फक्त देशामध्ये असाव्यात. असं जर धोरण ठेवून, टार्गेट ठेवून जर तुम्ही नियम करायला लागलात तर 100% ते अयोग्य आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्याकरता परत एकदा माझी विनंती आहे या लोकांना की सहकार परिवर्तनाची लढा कुठेतरी तुम्हाला उभा केला पाहिजे. कारण का आम्हाला आंतरराष्ट्रीय नियम हे आम्हाला लागू करण्यात का अर्थ नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचं कुठं काही दखल, आम्ही आमच्या लोकल बँकर आहोत. आमच्या पूर्वीच्या काळी कसं लोकल बँकरना जास्त महत्त्व असायचं काळातल्या. आम्ही सावकारांचा एक ऑप्शन म्हणून ही चळवळ उदयाला आली. तर आम्हाला कमर्शियल दृष्टिकोनातून बघू नये RBIने असं मला वाटतं. सर, सहकार क्षेत्राची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे आणि एक नव्या मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि अमित शहा पहिले सहकार मंत्री सुद्धा झाले. तर खरंच त्याचा काही फायदा झालाय सहकार क्षेत्राला महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या? निश्चित फायदा झाला, निश्चित फायदा झाला. कारण कसं आहे, पूर्वी असं होतं की सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत होता. तुम्हाला माहिती आहे, स्टेट लिस्ट, कंकरंट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट. आणि सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे फक्त राज्यच त्याच्याकडे बघायचं आणि मल्टी स्टेटचा विषय सेंट्रलच्या अखत्यारीत आहे. पण स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून एक स्वतंत्र, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज पूर्वी मी सहकारात काम करतो हे सांगायला खूप धाडस वाटायचं नाही, पण आता मात्र आम्हाला धाडस वाटतं. आम्ही सांगतो की यस. कारण का सेंट्रलने जे काही आज केलंय, अनेक त्यांनी 52 निर्णय घेतलेत, अत्यंत चांगले निर्णय घेतलेत. त्यांनी पॅक्सच्या बाबतीमध्ये संपूर्ण तळागाळामध्ये पॅक्सचं कम्प्युटरायझेशन सुरू केलं आहे. हे जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती सुदृढ करण्याकरता केंद्राने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि सगळ्या सहकाराचं सक्षमीकरण करण्यासाठी हे त्यांचं एक धोरण आहे. मग अशी मी म्हटलं की माझ्या छोट्याशा 1 मिनिटाच्या याच्यात किंवा सहकारात समृद्धी, पण त्या विशिष्ट लोकांची समृद्धी सहकारात झालेली दिसते. तळागाळातल्या कॉमन मॅनची कधी समृद्धी झालेली दिसत नाही. ते बदलण्याचा विडा आज केंद्राने घेतलेला आहे. त्यामुळं सर्व लोकांना केंद्राचा निश्चित फायदा झाला आहे. आज सहकाराचं नवीन धोरण, वाजपेयी असताना एक धोरण झालं 2002मध्ये, त्यानंतर 22 वर्ष सहकारावर कुठेही केंद्रीय धोरण की झालं नाही. ते आता मात्र प्रभूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते लवकर धोरण जाहीर होईल. त्यामुळे सहकाराचं का धोरण आलं की त्या अनुषंगानं प्रत्येक राज्याला त्याची दखल घ्यावी लागेल, आपले कायदे बदलावे लागतील आणि त्याच्यानुसार सहकाराला एक पाठबळ मिळेल. त्यामुळं केंद्रीय मंत्रालय सुरू झाल्यापासून निश्चितच सहकाराला बळ मिळालेलं आहे. फक्त एकच आहे, मी परत सांगतो की यातले बॅड एलिमेंट्स कसे बाहेर काढायचे, याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे ते पण आपल्याला थोडंसं या केंद्राला किंवा राज्य सरकारला विचार करावा लागेल. आपण सुरुवात केली होती सहकारातल्या तरुणांसाठीच्या संधी. तरुणांना जर आकृष्ट करायचं असेल तर तंत्रज्ञान, जो टेक्नोसॅव्ही असतो तरुण, तर तिथे कुठेतरी या सहकारी बँका कमी पडतात का असं वाटतं का? आणि तसं जर करायचं असेल, म्हणजे ते जर दूर करायची असेल त्रुटी, तर मग नेमकं काय करावं लागेल त्याबद्दल थोडंसं. मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आज सहकारात बघायला गेलं तर माझ्याकडचा वर्ग हा 40-45 वर्षाच्या वरचा दिसतो. तरुण माझ्याकडे दिसत नाही, तो टेक्नोसॅव्ही आहे. तर मग तरुणांना जर आकर्षित करायचं असेल, हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक जे त्याचा आत्मसात करणं किंवा त्याचं आपल्याकडं त्याचं ॲडॉप्शन करणं, हे या सहकारी संस्थांचं काम आहे. त्याला जास्तीत जास्त कसं आकर्षण वाटतं. आकर्षणपेक्षा आज पूर्वी तुम्ही बघायला जाता लहान शाळेय जीवनापासून सहकाराचं प्रशिक्षण दिलं जायचं. पूर्वी आमच्या काळात प्रत्येक शाळेमध्ये सहकार भांडार असायचं. सहकार भांडार, सहकार मुलं, छोटी छोटी मुलं सहकारी संस्था करायची, वह्या विकत घ्यायची, आपापल्या लोकांना वाटून घ्यायची. 10वीतले 10 वर्षाचा मुलगा देखील सहकारी संस्थेचा पतपेढीचा अध्यक्ष असायचा वगैरे वगैरे. हळूहळू ते बंद झालं. आज मी केरळचे मध्ये माझ्याकडे एक केरळचे एक सहकार मंत्री वासन म्हणून, त्यांचे 25 लोकांचं आमदारांचं शिष्टमंडळ मला माझ्या बँकेत भेटीला आलं होतं. आम्ही सूचना केली, त्यांनी ते अडॉप्ट केलं. त्यांच्याकडे युथ कोऑपरेटिव्ह नावाचा प्रकार निघाला, युथ कोऑपरेटिव्ह. त्याने असं सांगितलं, ज्या दिवशी एखाद्या युथ त्याचं फक्त सभासद होतील, त्याचं वय 40च्या पुढे गेलं की तो ॲटोमॅटिक असोसिएट सभासद होईल. म्हणजे तो 40 वर्षाच्या पुढे इलेक्शन लढवू शकणार नाही, अध्यक्ष होणार नाही, सेक्रेटरी होणार नाही, काही होणार नाही. त्यामुळे ती संस्था सतत युथ लोकांच्याच ताब्यात राहील.
त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे करून युथ लोकांना आकृष्ट करता निश्चितच एक सहकार्याने काहीतरी केलं पाहिजे. कारण यंग जनरेशन, तुम्ही जर डाटा वाचत असाल तर भारतात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आज सरासरी वय आपलं 29 आहे. आणि हा जो फोर्स आहे तरुणांचा फोर्स, या फोर्सवरच याची क्रय शक्ती, याच्या फोर्सवर पंतप्रधानात देशातली आपली तिसरी महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय आपण. पण सहकारात मात्र त्याला आज कुठे आपण युवक दिसत नाही. याला जर युवकांना जर आणायचं असेल तर मला सांगितलं की क्रॉस सेक्टर कोलॅबरेशन होता येईल का, प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह याचं कुठेतरी कोलॅबरेशन करून त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याकडे घेऊन आपल्याकडे जे चांगलं आहे ते एकत्र करून या युवकांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल याचा विचार सहकार क्षेत्राने केला तर निश्चितच तुम्ही म्हणता की युवकात सहकारामध्ये युवक नाही आहे, 100% नाही आहे. पण महाराष्ट्रात सहकार आहे का तर आहे. मी कोणीतरी मला एकदा म्हटलं होतं पुण्यामध्ये की तुमच्या पुण्यात NDA आहे पण NDAमध्ये पुणे दिसत नाही. म्हणजे तसंच हे माझा प्रकार झाला की सहकार आहे का तर आहे पण सहकारामध्ये तुमचा युवक दिसत नाही. सरासरी वय 29 आहे पण हे असायला पाहिजे, हे देखील तितकंच खरं आहे. सर धन्यवाद. आपण फार इतक्या क्लिष्ट विषयाबद्दल इतक्या सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं त्यासाठी. आणि पतसंस्थांवरचा सहकार क्षेत्रावरचा विश्वास सुद्धा यामुळे आणखी वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा. मी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण तुमच्या माध्यमातून अनेक लोक बघत असतील, आमचे जे काही विचार आहेत ते सामान्यांपर्यंत पोहोचावे हे आमची एक तळमळ असते आणि तुमच्या माध्यमातून निश्चित सहकाराचा विश्वास परत अबाधित राहील असे मी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आपल्याला. थँक्यू. थँक्यू. महाराष्ट्राचा महासंकल्प कोऑपरेटिव्ह समिट सहकारातून समृद्धीकडे या कार्यक्रमात तूर्तास वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. मात्र नवीन आपण सत्रात भेटणार आहोत नव्या मान्यवरांसह, नव्या चर्चेसह. तोपर्यंत इथेच थांबतोय.